जय श्री माताजी. बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यशाळेमध्ये डॉक्टर विश्वजित चव्हाण यांनी जास्वंदीच्या फुलापासून चहा कसा बनवायचा आणि तो चहा आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले होते. याच कार्यशाळेतील खास व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्यातील सहयोग समितीच्या समन्वयक वैजंताताई पवार यांनी या स्वतः जास्वंदीच्या फुलापासून चहा कसा तयार करायचा आहे आणि त्या चहाचे कोणकोणते फायदे आहेत हे अतिशय सोप्या भाषेत त्या सांगणार आहेत. हा चहा आरोग्यासाठी कसा लाभदायक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जय श्री माताजी. जय श्री माताजी. ताई, तुम्ही काय बनवताय? आयुर्वेदिक चहा बनवायले जास्वंदाच्या फुलाचा. पहिल्यांदा फुलं घेतले, आता हे पाण्यात फुलं शिजवायला ठेवायले. त्याचे पाणी चहा उकळून घ्यायचे. त्याच्यात नंतर साखर टाकायची उकळल्यानंतर. विलायची बडीशोप टाकून ही चहा बनवताय. पण हे जास्वंदाच्या फुलाचा जो चहा बनवताय तुम्ही, तर मी असं ऐकलंय की ते मूलाधार चक्रासाठी एकदम. हो, मूलाधार चक्रासाठी उष्णता कमी होते, आज्ञा चक्र चांगलं क्लिअर होतं आणि आपण क्षमाशील होतो त्याच्या. जास्वंदीच्या फुलाचा तुम्ही चहा बनवताय, तर ते कोणत्या चक्रासाठी म्हटलं तुम्ही? मूलाधार चक्र, आज्ञा चक्र, स्मरण शक्ती वाढते आपली, असे फायदे होते त्याचे. त्याचा उपयोग कसा करायचा आहे ते कुणालाच माहित नसते, तर सर्वांना आवडेल. जय श्री माताजी. जय श्री माताजी. हे शिजून उकळून घ्यायचे चांगले आणि नंतर याच्यात विलायची बडीशोप आणि साखर टाकणार आहे. हे उकळल्यानंतर हे जवळजवळ आपण हे 20 ते 25 लोकांचा चहा केलाय आयुर्वेदिक. पण प्रमाण काय आहे नेमकं तिथे? एका कपासाठी 1 फूल टाकायचं, असं प्रमाण आहे त्याचं. ह्या चहाबद्दल माहिती कुठून मिळाली? आमच्याकडं 4 जिल्ह्याची कार्यशाळा झाली ना, तिथून चव्हाण दादा, चव्हाण सर, विश्वजित चव्हाण, विश्वजित चव्हाण यांनी आम्हाला ते चहा सरप्राईज म्हणून दिला होता. दादा. दादा, तुम्ही जास्वंदीचा चहा घेताय का तुम्ही? हो, घेतो. कसा लागतोय तुम्हाला? खूप छान झाला. खूप छान झालाय ना. तर प्रचार प्रसारासाठी आलेल्या सर्व सहयोगी दाई आणि दादा यांना सर्वांनाच आवडलाय चहा जास्वंदीच्या फुलापासून बनवलेला. तुम्ही आता दररोज घेणार का? घेऊ ना, फुलं मिळाले तर दररोज चहा घेऊ.